नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. महिलांसाठी एक खुशखबर आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत आणि त्या संदर्भात नवीन GR आजच प्रसिद्ध झालेला आहे. तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे. हा GR दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. प्रस्तावना पाहूयात. तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय जो अगोदरचा GR आला होता त्यामध्ये घेण्यात आला होता. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येत आहे. दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे आणि सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषाच्या नावावर असल्याने अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात प्राप्त होईल किंवा महिलांना प्राप्त होईल. तर सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. तर यापूर्वी जो GR आला होता किंवा सगळ्यांना माहिती आहे तर त्याप्रमाणे 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते वर्षाला मोफत मिळणार आहेत. आणि ही जी योजना होती याचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत तर त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे, म्हणजे त्या महिलांना मिळणार आहे. परंतु घरातील जे सिलेंडर असतं ते पुरुषाच्या नावावरती असल्यामुळे महिलांना त्याचा जो काही लाभ मिळणार होता तर ते अनुदान मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळं महिलांच्या खात्यात अनुदान जावं किंवा महिलांना प्राप्त व्हावं तर त्या अनुषंगाने हा GR आलेला आहे. तर त्यामध्ये आपण शासन निर्णय पाहूयात. शासन शुद्धीपत्रक. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2ब खालीलप्रमाणे आहे. तर त्यामध्ये असं होतं की दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून प्राप्त ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील. म्हणजे जे 30/7/2024ला जो GR आला होता तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु आता असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडनं पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रकातील कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांना लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावरतीच, म्हणजे पुरुषांच्या नावावरती जे गॅस जोडणी असणार आहे तर त्याऐवजी त्यांच्या नावावरती महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस जोडणी झाली तर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरणार आहेत. कारण याचा जो थेट लाभ आहे तो महिलांना मिळावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे बदल करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारचा बदल या GR मध्ये केलेला आहे. हा GR जो आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.